नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्यावर जळणाऱ्या लोकांशी, आपल्या ईर्ष्या करणाऱ्या लोकांशी भांडण न करता शांतपणे धडा शिकवणं हेच खरं बुद्धिमानाचं शस्त्र असतं. आजच्या व्हिडिओमध्ये असे काही उपाय आणि उदाहरणे सांगितले आहेत, त्यामुळे अशा लोकांना न बोलता तुमचं अस्तित्वच धडा शिकवतं. चला तर मग जाणून घेऊया अशा लोकांशी वागताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली म्हणजे त्यांच्याशी कमीत कमी संवाद ठेवा. जितकं बोलाल तितकी ते तुमची माहिती वापरतात, त्यामुळे बोलणं मर्यादित ठेवा. हसून टाळा, पण मन उघडं करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पुढचं पाऊल गुप्त ठेवा. तुमची प्रत्येक योजना, प्रयत्न किंवा स्वप्न सगळ्यांना सांगत जाऊ नका. जळणारे लोक तुमचं पुढचं पाऊल रोखण्याचा प्रयत्न करतात. तिसरी गोष्ट म्हणजे शांत राहून त्यांना गोंधळात टाका. ते अपेक्षा करतात की तुम्ही रागवाल, पण तुम्ही शांत राहिलात की तेच अस्वस्थ होतात. तुमचं मौनच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे, हे कायम लक्षात ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे त्यांचं कौतुक करू नका, पण तिरस्कारही करू नका. त्यांना दुर्लक्ष करा. जास्त लक्ष दिले की त्यांना वाटतं की ते तुम्हाला दुखावू शकतात. पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रगतीचा आवाज स्वतःच बनवा. काही बोलायचंच नको. तुमची कामगिरीच उत्तर देईल. जितकं तुम्ही पुढे जाल तितकं त्यांचं जळणं वाढेल आणि तुम्ही जिंकाल. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. सहावी गोष्ट म्हणजे मनात राग ठेवू नका. त्यांच्यावर जळण्याऐवजी त्यांच्याकडून शिकण्याची दृष्टी ठेवा. लोक माझ्यावर जळतात म्हणजे मी काहीतरी चांगलं करत आहे, असा विचार ठेवा. सातवी गोष्ट म्हणजे सकारात्मक लोकांमध्ये राहा. जे तुम्हाला प्रोत्साहन देतात अशा लोकांशी मैत्री करा. आठवी गोष्ट म्हणजे शांतपणे यशाने उत्तर द्या. त्यांच्या शब्दांना प्रतिसाद देऊ नका, पण तुमचं काम बोलू द्या. जेव्हा तुम्ही शांतपणे पुढे जात राहात तेव्हा त्यांना सर्वात मोठा धक्का बसतो. उत्तर द्यायचं नाही, दाखवायचं आहे, हे कायम लक्षात ठेवा. नववी गोष्ट म्हणजे त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करा. हे सर्वात मोठं उत्तर असेल. जळणाऱ्या लोकांना तुमचं लक्षच हवं असतं. त्यांना तेच देऊ नका. शांत हसा आणि पुढे जा. ज्याचं मन छोटं आहे त्यांचं महत्त्व कमीच ठेवा. 10वी गोष्ट म्हणजे त्यांचं कौतुक नकळतपणे करा. जेव्हा ते तुम्हाला टोचतात तेव्हा उलट शांतपणे म्हणा, तू खूप लक्ष देतोस माझ्याकडे, माझ्या गोष्टीकडे, थँक्यू. ते गोंधळून जातात कारण त्यांना राग हवाच असतो, त्यामुळे तुम्ही रागावू नका. 11वी गोष्ट म्हणजे सतत हसत राहा. तुमचं हसणं आणि आनंदी राहणं त्यांच्या ईर्षेला जास्त जाळतं. तुमचं हसणं म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षाच आहे, हे कायम लक्षात ठेवा. 12वी गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्य गुप्त ठेवा. तुमच्या योजना, ध्येय, पुढचं पाऊल काही सांगू नका. जेव्हा ते अंधारात राहतात तेव्हाच त्यांना अस्वस्थ वाटतं. 13वी गोष्ट म्हणजे तुमची किंमत वाढवा. तुमच्या सुधारणा करा. शिकणं, वाचणं, फिटनेस, आत्मविश्वास, तुमचं बदललेलं व्यक्तिमत्वच त्यांना उत्तर देईल. 14वी गोष्ट म्हणजे सभ्यपण, ठाम राहा. जर त्यांनी थेट टोचलं तर शांतपणे म्हणा, प्रत्येकाला आपलं मत ठेवायचा अधिकार आहे, पण मी माझ्या मार्गावर खुश आहे. बोलण्याची शैली सभ्य ठेवा, पण आवाज ठाम असू द्या. 15वी गोष्ट म्हणजे मनातून माफ करा, पण कधीही विसरू नका. राग न ठेवता त्यांच्याशी अंतर ठेवा. तो सर्वात बुद्धिमान मार्ग आहे, हे कायम लक्षात ठेवा. या 15 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्यावर जळणाऱ्या लोकांचा त्रास तुम्हाला कधीही होणार नाही. तुम्ही सतत आनंदी आणि समाधानी राहाल, हे कायम लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.